राज ठाकरे यांनी ईव्हीएम घोळाचं सादरीकरण केलं आणि त्यावरून आता भाजपने हल्लाबोल केला। प्रात्यक्षिक मिमिक्री पलीकडे सुद्धा राजकारण असतं असं म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। जनतेच्या मतदानावर आक्षेप घेणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं। राज ठाकरे संजय राऊत 2.0 बनत असल्याचं हल्लाबोल साटम यांनी केला। की अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणं हे आहे असं मला वाटतं। कारण जनतेने मतं दिलेली आहेत आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की त्यांनी कोणाला मत दिलंय। त्यामुळे अशा प्रकारे खोटं बोलून अशा प्रकारे वोट चोरीचे आरोप करून ते निवडणूक आयोगावर नाही या महाराष्ट्राच्या मतदारावरती आक्षेप घेत आहेत, महाराष्ट्राच्या मतदाराचा अपमान करत आहेत आणि या अपमानाचा बदला महाराष्ट्राचा मतदार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही। भाजप फोडीफोडाचं राजकारण करताय असा पण आरोप आहे। कोण करताय असा आरोप? ते म्हणजे कोण? राज ठाकरे। नाही, ते आता काय बोलतात मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता संजय राऊत 2 हे कोणीतरी होत आहे का असं मला प्रश्न पडू लागलाय आता।